40 तास उलटून गेलेले आहेत। गृहराज्यमंत्री रणजित पाटलांच्या वडिलांवरती अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांच्या कारवाईमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाईचं आश्वासन खरं तर रणजित पाटील यांनी दिलं होतं। मात्र अजूनही विठ्ठल पाटलांवरती साधा गुन्हा सुद्धा नोंद झालेला नाहीये। मूर्तिजापूर पोलिसांनी अद्याप प्रकरणाचा तपासही केलेला नाहीये। त्यामुळे पोलीस प्रशासन कसला मुहूर्त पाहतंय हा प्रश्न आता विचारला जातोय। विठ्ठल पाटील यांनी मूर्तिजापूरमधील देशमुख महाविद्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं मोठी खळबळ उडाली होती। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सरिता कौशिक। सरिताजी, मारहाणीच्या घटनेला आता 40 तास उलटलेले आहेत तरी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये। काय नेमकं कळतंय या संदर्भात अधिक? खरं तर हा गुन्हा दाखल होईल हीच अपेक्षा नाहीये। कारण गृहराज्यमंत्र्यांनी कितीही म्हटलं की मी हस्तक्षेप करणार नाही तरी हे हास्यास्पद आहे। हे शक्य तरी आहे का? स्वतःच्याच बॉसच्या वडिलांची चौकशी करणे आणि मी हस्तक्षेप करणार नाही हे म्हणणे। खात्याचा जो बॉस आहे त्यानं फक्त असं म्हणून इतर मंडळी कामाला लागेल असं जर का कोणी विचार केला तर जी काही सिस्टीम आहे त्यामध्ये हे अत्यंत हास्यास्पद आहे। हे रणजित पाटील यांना माहिती आहे, हे सर्वांना माहिती आहे। ती चौकशी होऊ द्यायची नाहीये हाच त्याच्यातला महत्वाचा भाग आहे। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुद्धा मंत्री ह्याच्या आधी त्यांना पद सोडावं लागलेलं आहे। आपण एकनाथ खडसे यांच्याबाबत पाहिलेलं आहे। त्यामुळे जर का चौकशी ही नीट व्हायची असेल तर त्याच खात्याचा बॉस राहून स्वतःच्याच घरची चौकशी होणे, आरोपी स्वतःच्या घरात असताना नीट चौकशी होणे हे शक्य नाही, हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे। मात्र हे गृहराज्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांकडनं तर त्याहूनही हास्यास्पद उत्तर अगदी आत्ता मिळालेलं आहे। जे DYSP आहे त्यांनी म्हटले की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। चौकशी सुरू केली म्हणजे काय केली ह्याचं मात्र नक्की उत्तर त्यांच्याकडे नाही। कारण एकीकडे विठ्ठल पाटील यांना पण कोणी बोलावलेलं नाहीये, दुसरीकडे ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या संजय देशमुख यांना सुद्धा पोलिसांनी बोलवलं नाहीये आणि व्हिडिओ जो आहे तो गेले 40 तास किंवा त्याच्या आधीपासून त्यांच्याकडे आहे। त्यामुळे नक्की चौकशी कशाची करतात आहेत हा सुद्धा प्रश्न उभा राहतोय। चौकशी अंती आम्हाला जे काही सापडेल त्यानंतर गुन्हा दाखल करायचा की नाही हे बघू असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे चौकशी सुद्धा नक्की कोणाची होते, काय करतात ह्याचं मात्र काहीच उत्तर सापडत नाहीये। अमोल, नक्कीच सरिताजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपल्यासोबत आता तक्रारदार जे आहेत संजय देशमुख, ज्यांच्या महाविद्यालयामध्ये ही मारहाणीची घटना घडलेली आहे। संजयजी, पोलीस कुचकामीपणा करतायत का? एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? संजयजी, तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय? त्यांच्याशी आपला संपर्क नेमका तुटलेला आहे। तर रणजित पाटील यांचे वडील जे आहेत विठ्ठल पाटील, माजी आमदार सुद्धा आहेत, त्यांनी देशमुख महाविद्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि 40 तास उलटलेले आहेत आतापर्यंत, पण साधा गुन्हा सुद्धा अजून नोंद झालेला नाहीये। पोलीस यामध्ये कुचकामीपणा करतायत, टाळाटाळ करतायत। काय नेमकं घडतंय याबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाहीये। राजकीय दबाव आहे का पोलिसांवरती हे सुद्धा आता पाहावं लागेल। संजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुन्हा एकदा। संजयजी, पोलीस यामध्ये कुचकामीपणा करतायत, काय तुम्हाला वाटतंय? अजूनपर्यंत त्यांनी तक्रार चौकशीत ठेवलं असं ते बोलत आहेत। आम्ही जी तक्रार केलीत ती अजूनही त्यांनी चौकशीमध्ये ठेवलेली आहे असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात येत आहे। अच्छा, तुम्ही काय पाठपुरावा केला या संदर्भात? नाही, काल चौकशी केली, आज अजून काहीच नाही केलं। म्हटलं करू द्या, आता त्यांना काय करायचं आहे ते जे करतील। आता मंत्री बोललेत, सामान्य व्यक्तीप्रमाणे सगळी कारवाई होईल। मंत्र्यांचं तसं स्टेटमेंट आलंय त्यांच्या मुलांचं, त्यामुळे होईल अशी मला अपेक्षा आहे। पण पोलिसांवरती मंत्र्यांचा दबाव आहे असं वाटतंय तुम्हाला? आता हे मला सांगायचं कामच नाही, निश्चित दिसतेच आहे ते। जर पोलीस कारवाई करत नाही, सामान्य माणसावर जर असा एखादा आरोप झाला असता आतापर्यंत त्याला पोलिसांनी घरातून रात्री उचलून नेलं असतं। याच्या आधी माझ्यावर साधी एक केस झाली होती तर माझ्या घरी पोलीस आले होते मला पकडायला। सामान्य केस होती शाळा चालवायची, ही तर यांच्यावर यांनी मारल्याचं सगळं दिसतंय, तरी यांच्यावर आजपर्यंत कुठला गुन्हा दाखल होत नाही।
आता तुमची नेमकी पुढची मागणी काय आहे? म्हणजे याच्यात नेमका पुढचा पाठपुरावा तुम्ही काय करणार आहात? यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशीच हे जे काही समाजासमोर आलेलं आहे चित्रीकरण आहे आपण दाखवतात, तरी पोलीस सुद्धा शासन प्रशासन सगळं त्यांच्या बाजूने असं दिसतंय याच्यातून. मी हे मागणी करेलच, गुन्हा दाखल झाला पाहिजे, जे काही असेल ते झालं पाहिजे. सामान्य माणसासारखा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण की हे प्रत्येकावर गुन्हे दाखल करत आले आजपर्यंत, यांच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल झालाच नाहीये. तुमच्याशी कोणी संपर्क वगैरे केला का? हा बोला बोला. मला हेही माहिती आहे की हे माझ्यावरही कुठल्या तरी अजून एखादं षडयंत्र रचून माझ्यावर सुद्धा गुन्हे अनेक दाखल करायच्या प्रयत्नात असतील ते, आणि हे त्यांचं कामच आहे, हे करत आहे, नेहमीच केलं यांनी आतापर्यंत. अजूनही मला तुम्हाला कोणी संपर्क केलाय का याआधी? अजून केलेला नाहीये. अच्छा, काही दबाव वगैरे येतोय तुम्हाला असं वाटतंय? नाही, अजूनपर्यंत आलेला नाही, कुठलाच नाही. अच्छा, धन्यवाद संजयजी दिलेल्या या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. तर या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि विशेष म्हणजे कायदेतज्ञ आहेत माजिद मेमन. माजिद सर, नेमकं या अशा घटनेमध्ये पोलिसांनी नेमकं काय करायला पाहिजे? कायद्यात काय तरतूद आहे? बघा, जर लेखी तक्रार पोलिसांकडे गेली असेल त्याच्यावरून पोलिसांना हे सगळं विसरून की हे इसाम ज्याच्या विरोधात तक्रार आहे हा कोण आहे, हा गृहमंत्रींचे वडील आहेत की एक सामान्य माणूस आहे, हे विसरून त्यांनी त्याला ते कायद्याची दृष्टीने त्याची मॅरिट तपासावी आणि त्यांना असं वाटतं की पिनल ऑफेन्स डिस्क्लोज झाला तशी तर त्यांनी गुन्हा रजिस्टर करावा. आणि असं वाटतंय या जो पीडित आहे त्यांना असं वाटत असेल की कदाचित मंत्रींच्या वडील असल्यामुळे घाबरते किंवा काही दबावाखाली काम करते, तर त्यांचा काही त्याचे उपाय आहेत. त्यांच्या वरिष्ठांकडे गेला पाहिजे, एसपी कडे किंवा डीसीपी कडे, त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की या संदर्भात आपण व्यवस्थित एक वकिलांची मदत घ्यावी की याच्यातलं कुठला पिनल सेक्शन लागतंय आणि ते का लागत नाही त्यावर संदर्भात चौकशी करावी. आणि त्याचवर सुद्धा त्यांचं समाधान झालं नसेल की सुपरिंटेंडंट पर्यंत सुद्धा दबावाखाली काम करतात, ते कायद्याची दिशेने करत नाही, घाबरलेले आहेत वगैरे, तर मग त्यांच्याकडे एक आणखी दुसरा मार्ग असा आहे की ते मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात जाऊ शकतात, तिथे तक्रार करू शकतात. तुम्हाला असं वाटतंय का यामध्ये गृहराज्यमंत्र्यांचा यामध्ये सहभाग आहे किंवा त्यांचा दबाव येतोय पोलिसांवर? नाही, मला सांगता येणार नाही, कारण मी पाहिलेलं नाहीये. मी तक्रारांची काय नोंद काय तेही बघितले नाहीये आणि पोलिसांचा काय रिॲक्शन आहे तेही मी बघत नाहीये. तर म्हणून मला ते सांगता येणार नाही की पोलीस त्याच्या दबावाखाली करताय की नाही करताय, मॅरिट्सवर केस होतोय की नाही होतोय. मी काय कागदपत्र पाहिलेलं नाही, म्हणून मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला याच्याबद्दल आपली प्रक्रिया देऊ शकत नाही. हे सर्व गोष्ट बघावं लागतंय की तक्रारामध्ये पिनल कोडचा कुठला ऑफेन्स डिस्क्लोज होतोय का, आणि गृहमंत्रींचे वडील असल्यामुळे पोलीस करत नाही हे आता इथून लांबवून मला सांगता येणार नाही. धन्यवाद माजिद सर दिलेल्या या संपूर्ण तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आणि या प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट आलेला आहे. विठ्ठल पाटील यांच्याबरोबर त्या दिवशी जे शिक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित होते त्यांना आता मूर्तिजापूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे. उमेश अलोणे आपल्यासोबत आहेत. उमेश, नेमकी काय अपडेट आहे? तर विठ्ठल पाटलांसोबत असणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांना आता पाचारण करण्यात आलेलं आहे. घटनास्थळी असणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याची आता चौकशी होणार आहे.